छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो LPG गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे। त्यामुळे जे ते ऑटो LPG गॅसच्या पंपावर अशा ऑटो रिक्षाच्या लांबच लांब रांगा आपण या ठिकाणी पाहतोय। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण रोडवरील नक्षत्रवाडी परिसरातील हे सगळं चित्र पाहतोय। जवळपास 150 ऑटोच्या रांगा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। जवळपास 1 किलोमीटरची ही रांग सगळी या ठिकाणी लांबच लांब रांगल्याचं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं। गेल्या काही दिवसापासून जे ते ऑटो LPG गॅस मिळत नसल्यामुळे हे सगळं दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। आणि इकडे जे ते पंप आहे ना, असे सगळे ऑटो रिक्षा चालक या आपल्या ऑटोमध्ये गॅस भरण्यासाठी या ठिकाणी थांबल्याचं चित्रसुद्धा आपल्या ठिकाणी पाहायला मिळतं। आपण ऑटो रिक्षांच्या सुद्धा भावना या ठिकाणी जाणून घ्या। काय सांगाल, कधीपासून रांगेत लागलेत? साहेब, सकाळी 7:30 वाजतापासून आम्ही रांगेत लागलेलं आहे। आमचा हातावरचं पोट आहे। जर समजा अशीच जर परिस्थिती राहिली तर आम्हाला एक दिवस उपाशी मारावं लागेल। आमच्यासाठी शासनाने काहीतरी उपयोजना याच्यावर आखवावी, आम्हाला पुरेला असा साठा उपलब्ध करून द्यावा। आम्हाला पेट्रोलचं ऑप्शन नाही आहे आमच्या गाड्यांना। यासाठी मी शासनाचा जाहीर निषेध करतो। आम्हाला आज वेळेवर गॅस भेटत नाही आहे। 6-6, 8-8 घंटे जर लाईनीत उभं राहायचं तर धंदा कधी करायचा आणि पोट कधी भरायचं, एवढंच बोलायचं होतं। काय सांगाल, किती पंप चालू आहे शहरात? शहरामध्ये 2च पंप चालू आहे, एक बजाज हॉस्पिटल, एक कंचनवाडीचा। आणि गॅस भेटत नाही आहे। गॅससाठी कधी ना 4, 5, 6 घंटे थांबणं लागत आहे। त्याच्यासाठी कधी ना सगळ्याचा अडथळा होतोय। कारण ना ज्याच्या शाळेच्या ड्युट्या आहे, कोणाच्या काय आहे, आर्थिक परिस्थिती आहे, त्याच्यामुळं सगळ्यांना कधी ना याच्या हे घेणं टंचाई होती। म्हणजे गॅस भेटतच नाही आहे। 2च पंप चालू आहे औरंगाबाद शहरामध्ये, एक बजाज हॉस्पिटल, एक कंचनवाडी। मग सांगा, कसे भाव वाढलेत? LPG गॅसचे भाव वाढले ना, 61 रुपये दुप्पट झाले। 61 रुपये होता, आता 90 रुपये, काही जगात 96 रुपये। तर ते कसं आहे, एक तो भाव वाढले आणि काय गॅस भेटत नाही, आणि त्याच्यामुळे रोडवरती पैसेंदर पण पैसे जात देत नाही। त्याच्यामुळे लय तकलीफ राहिली। रिक्षावालीची लय परिस्थिती खराब आहे, त्यांच्याकडे बघावं। शहरात सगळे किती LPG वर चालणारे ऑटो असतील अंदाजा? 45,000 40-45,000 येड। कोणालाही पेट्रोलचं ऑप्शन नाही। निश्चित आता काय मागणी असणार आहे? ज्या पद्धतीने तुम्ही 4-4 घंटे रांगेत थांबलेत, काय मागणी राहणार हो? फक्त कमी करायला पाहिजे। 8 वाजेपासून उभे तिथे नरड्या खाऊ राहिले, काय भूपाशी तपाशी बसले। लय टेन्शन आलं सर, काय करणार आता? LPG भेटना, गॅस भेटना, सीटा भेटना, सगळं टेन्शनच आहे। काय सांगू? निश्चित आपण बघतोय हे सगळे ऑटो रिक्षा चालक होते, अगदी सकाळपासून जे आहे ते LPG गॅससाठी रांगेत उभे आहेत। मात्र अजूनही त्यांना गॅस मिळाला नाही आणि गेल्या 20 दिवसापासून जे आहे ते जवळपास 30 ते 35 रुपयाने किलोमागे दर वाढलेत। त्यामुळे जे आहे ते भाव कमी करावेत, त्याचबरोबर ऑटो LPG गॅसचा पुरवठासुद्धा सुरळीत करावा, अशी सगळी मागणी यांची आता पुढे त्यांना पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन विकी चव्हाणसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।